तिच्या छोट्याशा हातात होती एक राखी आणि त्याच्या डोळ्यात एक मोठं वचन. ती म्हणाली, भाऊ काही झालं तरी माझं रक्षण करशील ना. तो हसला, पण मनात त्यानं ती सगळी जबाबदारी उचलून घेतली. रक्षाबंधन म्हणजे नेमकं काय? फक्त एक सण, एक धागा, की भावनांनी विणलेलं प्रेमाचं एक सुंदर नातं. नमस्कार, मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत त्या एका राखीमागची गोष्ट, जी प्रत्येक भावाच्या मनगटात आणि प्रत्येक बहिणीच्या मनात आजही जिवंत आहे. हा भाग आवडला तर मनापासून लाईक आणि आपल्या भावाला किंवा बहिणीला नक्की शेअर करा. रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षाबंधन म्हणजे रक्षा करण्याचं बंधन. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा होतो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि प्रार्थना करते, माझा भाऊ सुखी राहो, सुरक्षित राहो. भाऊ सुद्धा तिला वचन देतो, तुझं रक्षण करेन आज आणि नेहमीच. रक्षाबंधन या सणामागे अनेक पौराणिक कथा, दंतकथा आणि ऐतिहासिक प्रसंग जोडले गेले आहेत. या कथा भारतीय संस्कृतीत रक्षाबंधनाच्या मूळ अर्थाला अधोरेखित करतात. रक्षण, प्रेम आणि वचनबद्धता. सर्वात पहिली कथा येते महाभारतातील. ही सर्वात प्रसिद्ध आणि हृदयस्पर्शी कथा आहे. काय झालं, एकदा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करताना सुदर्शन चक्र फिरवले आणि त्याच्या बोटातून थोडं रक्त आलं. आजूबाजूला असंख्य लोक होते, पण द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून तो त्याच्या जखमेवर बांधला. श्रीकृष्ण त्यावेळी खूप भावनिक झाला. त्याने द्रौपदीला वचन दिलं, तू एका क्षणी माझं रक्षण केलंस, पण आत्ता मी तुझं रक्षण आयुष्यभर करेन. आणि याच वचनाचा परिणाम आपण महाभारताच्या चिरहरण प्रसंगात पाहतो, जेव्हा द्रौपदीला वस्त्राच्या वेळी श्रीकृष्णच तिचं रक्षण करतो. दुसरी कथा मुघल काळातील आहे. राणी कर्णावती मेवाडची विधवा राणी होती. जेव्हा गुजरातचा सुलतान बहादूर शाह मेवाडवर आक्रमण करणार होता, तेव्हा राणीने मुघल सम्राट हुमायूनला एक राखी पाठवली आणि सुरक्षेची याचना केली. राखी मिळताच हुमायूनने युद्धाचे सगळे काम थांबवले आणि मेवाडच्या रक्षणासाठी सैन्य घेऊन निघाला. जरी तो वेळेवर पोहोचू शकला नाही, तरी रक्षाबंधनाचं बंधन किती पवित्र असतं याचं हे एक ऐतिहासिक उदाहरण आहे. पुढील कथा वेदकाळातील मानली जाते. दैत्यराजा व्रतासुराने इंद्राचा पराभव केला होता. इंद्र निराश झाला होता. त्याची पत्नी इंद्राणीने यज्ञ करून रक्षासूत्र तयार केलं आणि गुरु बृहस्पतींनी ते इंद्राच्या हातावर बांधलं. त्या राखीच्या शक्तीने प्रेरित होऊन इंद्र पुन्हा युद्धात गेला आणि विजय मिळवला. यातून राखी केवळ नात्याचं नव्हे, तर विजयाचं, रक्षणाचं आणि यशाचं प्रतीक ठरली. या सगळ्या कथा वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या लोकांच्या आहेत, पण एक गोष्ट समान आहे. राखीचा धागा जरी एकच असला तरी त्यामागची भावना अमर असते. ते फक्त प्रेमाचं प्रतीक असते, कधी रक्षणाचं तर कधी जबाबदारीचं. आज राखी फक्त भावंडांपुरती मर्यादित नाही राहिलेली. शूर जवानांना राखी बांधली जाते. अनाथ मुलांना, समाजसेवकांना, डॉक्टरांना देखील राखी बांधण्यात येते. हे बंधन आहे प्रेमाचं, कृतज्ञतेचं आणि जबाबदारीचं. कधी भावंड एकत्र नसतात. राखी फक्त पोस्टने पोचतं. कधी फक्त व्हिडिओ कॉलवर राखी बांधली जाते. पण भावना ती तितकीच शुद्ध, तितकीच गहिरी. रक्षाबंधन म्हणजे आठवणी, हास्य, आनंद आणि एक अनमोल वचन. राखी फक्त एक धागा नाही, ती एक भावनांची कविता आहे. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आणि तुम्हाला रक्षाबंधनाचा सगळ्यात जास्त कोणता क्षण प्रिय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या बहिणीला किंवा भावाला हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. चला, वेळ झाली आजच्या प्रश्नाची. तर आजचा प्रश्न आहे की पौराणिक कथांनुसार द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हाताला कोणत्या गोष्टीने रक्त थांबवण्यासाठी बांधलं होतं? ए. कापसाचा धागा, बी. साडीचा तुकडा, सी. दुपट्टा, डी. वस्त्रहरणाचं वस्त्र.
उत्तर कमेंट करा. तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. तुम्ही कुठेही जाऊ नका, काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.